नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दुपार या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 7 दुपार या पाठाचा अभ्यास करणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। आतापर्यंत आपण दुपारचे कशा रीतीने प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं याचं वर्णन पाहिलं। लेखक पुढे दुपारबद्दल आपल्याला काय सांगणार आहे हे पाठाच्या परिच्छेदातून पाहूया। आतापर्यंत लेखकाने दुपारच्या या वातावरणाचं वर्णन करत असताना श्रमिक वर्गांचा आपल्याला परिचय दिला। आता लेखक आपल्याला निसर्गासाठी दुपार कशी महत्त्वाची असते याचे वर्णन करत आहेत। लेखक सांगतात की दूरवर अथांग पसरलेल्या समुद्रावरही दुपार झालेली असते। बघा, एकीकडे श्रमिक, विद्यार्थी, स्त्रिया, पशु, पक्षी, झाड, वेली यांच्यावरती दुपारच्या वातावरणाचा परिणाम होत असतो आणि ह्या सगळ्यांच्या जीवनामध्ये दुपार अत्यंत महत्त्वाचे असते। पण इथे लेखक सांगत आहे की दुसरीकडे दूरवर अथांग, ज्याचा काही थांग नसतो, समुद्र कसा असतो, अथांग असतो की नाही, आणि मग त्या समुद्रावरती सुद्धा दुपारच्या ह्या वातावरणाचा नक्कीच परिणाम होत असतो। मैलोगणती पसरलेले समुद्राचं खारं पाणी चकाकत असतं, डोळे दिपवून टाकत असतं भर दुपारी, आणि दुपार खुणावत असते, बोलावत असते या पाण्यालाच आपल्या कवेत घ्यायला। आता बघा, दुपारी जर आपण पाहिलो समुद्रावरती फिरायला सगळ्यांना आवडतं की नाही, पण कधी, अधिक तर संध्याकाळी, आणि संध्याकाळी त्या समुद्राच्या पाण्याच्या लाटांमध्ये सगळ्यांना न्हावून घ्यावंसं वाटतं। पण भर दुपारी जर आपण गेलो तर सूर्याचे प्रखर किरण त्या पाण्यावरती पडत असतात आणि ते चमकत असतात, आणि त्यामुळे त्या भर उन्हामध्ये त्या समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा आपले डोळे दिपवून जातात। म्हणजे आपण उघड्या डोळ्यांनी तिथे पाहू शकत नाही समुद्राच्या त्या पाण्याकडे सुद्धा, कारण की ते पाणी सुद्धा एवढं तापलेलं असतं। ते पाणी, त्याच्यातून प्रखर उष्णतेचे किरण परावर्तित होत असतात। या पाण्याला सुद्धा असं वाटत असतं की जणू काही समुद्राच्या पाण्याला सुद्धा दुपार आपल्या कुशीत किंवा कवेत किंवा मिठीत घेत आहे। गरम झालेलं तळपणारं पाणी मात्र प्रचंड ओढीनं वाफ होऊन आकाशाकडे झेपावतं आणि मग दुपार सुखावते हे दृश्य पाहून। बघा, आता आपल्याला हे निसर्गाचं चक्र माहिती आहे की काय होतं, दुपारच्या वेळेस सूर्याच्या प्रखर किरणाने समुद्राचं पाणी तापतं आणि ते तापलेलं पाणी जेव्हा ते वाफ होते, वाफेच्या रूपाने ते आकाशामध्ये जात असते। मग इथे लेखक आपल्याला काय सांगत आहे, ते समुद्राचं जे पाणी आहे ते प्रचंड ओढीनं वाफ होऊन आकाशाकडे ओढवते। म्हणजे तुम्हाला माहिती आहे, समुद्राचा आणि आकाशाचा खूप जवळचा संबंध आहे। अनेक कवीने वर्णन करताना आकाश आणि समुद्र यांचं मिलन झालेलं दाखवलेलं आहे। मग हे मिलन कसं होत आहे, इथे आपण ते क्षितिज आपण त्याला म्हणतो, तो एक वेगळा भाग, पण इथे लेखकाने निसर्गाचं चक्र सांगत असताना आपल्याला सांगितलेलं आहे की उष्णतेने समुद्राचं पाणी प्रखर किरणांमुळे, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे काय होते, त्याची वाफ होते आणि ती वाफ आकाशामध्ये जाते, आणि अशा रीतीने मग ते दुपार सुद्धा हे सारे दृश्य पाहून सुखावते। सृष्टीचं हे चक्र असंच अव्याहत म्हणजे न थांबता चालू असतं आणि त्यातही महत्त्वाची भूमिका पार पाडत असते ही दुपार। बघा, आता हे निसर्ग चक्र अत्यंत महत्त्वाचं आहे। हे जर निसर्ग चक्र थांबलं तर आपल्या सजीव सृष्टीचं जीवन अस्तव्यस्त होऊन जाईल, कारण की मनुष्याच्या जीवनामध्ये पाणी पाहिजे, सजीव सृष्टीसाठी पाणी पाहिजे। आणि हे पाणी कसं निर्माण होतं, आता बघा, आकाशामध्ये जे काही पाणी असतं ते पावसाच्या रूपामध्ये जमिनीवर पडतं, आणि मग हे जमिनीवर पडलेलं पाणी सगळं समुद्रामध्ये येऊन साठतं, आणि समुद्रामध्ये पुन्हा काय होतं, सूर्याच्या त्या भर दुपारी सूर्याच्या तेज किरणामुळे ते समुद्रातलं पाणी तापतं आणि ते तापलेलं पाणी वाफ होऊन पुन्हा आकाशामध्ये जातं, आणि मग आकाशामध्ये ते पाणी पुन्हा थंड होतं, आणि थंड होऊन मग ते ढग बनतात, आणि ते ढगाचे पुन्हा पाण्याच्या रूपामध्ये, पावसाच्या रूपामध्ये पुन्हा ते जमिनीवर पडतं, आणि हे निसर्गाचं, सृष्टीचं चक्र न थांबता चालू राहतं। आणि ह्या न थांबण्या पाठीमागे हे निसर्गाचं चक्र, सृष्टीचं जे चक्र आहे ते न थांबण्या पाठीमागे हे दुपार खूप अत्यंत महत्त्वाची असते, कारण की जर दुपार नाही झाली तर सूर्याचे
ते प्रखर किरण किंवा ती उष्णता त्या समुद्राच्या पाण्यामध्ये जाणार नाही. पुढे लेखक सांगत आहेत की कर्ता घरातील कर्ती माणसं आपल्या आयुष्याच्या प्रश्नावर म्हणजेच आयुष्याच्या दुपारीच कर्तृत्वान 4 पैसे आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी गाठी बांधत असतात. त्या उद्योजकांच्या आयुष्यातली सकाळ, शिकण्याचा काळ आता संपलेला असतो आणि आयुष्याची संध्याकाळ व्हायच्या आत त्याला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळची बेगमी याच आपल्या 40-50 वर्षाच्या काळात आपल्या आयुष्याच्या दुपारीच करून ठेवायची असते. आता बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये दुपार कधी आलेली असं म्हणतो आपण. मनुष्याच्या जीवनाचे पण 3 टप्पे असतात. एक काय असतं, बालपण, नंतर मनुष्याचा मध्यंतरीचा जो काळ आणि वृद्धकाळ. म्हणजेच बालपण आणि वृद्धकाळ याच्यामधला जो कालावधी असतो, जर आपण म्हटलं तर 17-18 वर्षापर्यंत किंवा 20 वर्षापर्यंतचा कालावधी जो असतो तो मनुष्याचा शिकण्याचा कालावधी असतो की नाही. आणि मग या शिकण्याच्या काळानंतर त्याच्या कष्ट करून मेहनत करून त्याचं कमावण्याचा कालावधी असतो आणि मग हा जवळजवळ 40-50 वर्षापर्यंत तो कमवत असतो आणि नंतर 50च्या उलटल्यानंतर त्याचा तो वृद्धापकाळ सुरू होतो. मग हा मध्यंतरीचा बघा, सुरुवातीचा काळ तो त्याचा आनंदाचा काळ असतो आणि वृद्धापकाळचा काळ आपण त्याला काय म्हणतो, संध्याकाळ म्हणतो. आणि तो जो 30 ते 50 वयाचा जो कालावधी असतो त्याला आपण मध्यान्ह किंवा दुपारचा कालावधी म्हणू शकतो. मग हे बघा, घराची काही कर्ती माणसं असतात, कुटुंब सांभाळणारे जे प्रमुख माणसं असतात, मग ते काय करत असतात, या दुपारच्या वेळेला आपल्या जीवनाचं गणित किंवा आपल्या जीवनाचा हिशोब करत असतात की आपला पुढील भविष्याचा कालावधी कसा जाणार आहे. आणि आपला आता कालावधी संपलेला आहे, आपलं आयुष्य संपत आलेलं आहे, पण पुढे आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य सुखी होण्यासाठी तो सगळा हिशोब मांडत असतो. आणि मग हे सगळा हिशोब कधी मांडत असतो, तर दुपारच्या वेळेलाच मांडत असतो. हे सुद्धा चक्र असंच चालू असतं घरोघरी. मग बघा, प्रत्येक घरामध्ये ही गोष्ट नेहमीच होणारी असते. आणि हे चक्र जसं निसर्गाचं, सृष्टीचं चक्र जसं अहोरात्र चालू असतं, तसंच प्रत्येक घरामध्ये हे सुद्धा हिशोबाचं जे चक्र असतं ते दुपारी चालू असतं आणि ते सुद्धा प्रत्येक घरामध्ये चालू असतं. घरातली वृद्ध माणसं बिछाण्यावर पडून वामकुक्षी करता करता दुपारी विचार करत आता एकीकडे बघा, घरातील कर्त्या माणसांचं वर्णन इथे केलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा दुपार अत्यंत महत्त्वाची असते. तसंच घरातली वृद्ध माणसं बिछाण्यावर पडून वामकुक्षी करता करता दुपारी विचार करत असतात मागे बघत. वामकुक्षी म्हणजे बघा, दुपारच्या वेळेला जो आराम केला जातो ना, त्याला आपण वामकुक्षी असं म्हणतो. मग घरातील जे वृद्ध माणसं असतात, म्हातारी वयस्कर माणसं असतात, तर ते सुद्धा हे दुपारच्या वेळेला आराम करत असताना विचार करत असतात आणि त्यांच्या जीवनामधील पाठीमागचा सगळा कालावधी त्यांना आठवत असतो. त्या दुपारच्या शांततेत आपण कमावल्याच्या आणि गमावल्याच्या बाबींची मनात कुठेतरी पहुडल्या उजळणी चालू असते. बघा, ही जी वृद्ध माणसं असतात घरातील, ते सुद्धा बघा, त्यांनी जीवनामध्ये आतापर्यंत काय कमवलेलं आहे किंवा काय गमावलेलं आहे, ह्या सगळ्यांचा पहुडल्या विचार करत असतात. कुठेतरी भीतीची एखादी लकरही मनात येऊन जाते भविष्याबद्दल. मग बघा, असे वृद्ध माणसं असतात किंवा घरातील जी काही कर्ती माणसं असतात, जे 30 आणि 40 आणि 50च्या वयामध्ये असतात, तर ते सुद्धा आपल्या भविष्याबद्दल चिंता करत असतात दुपारच्या वेळेत. मग रोज हा विचार करायचा तरी काय गरज, उद्याची दुपार पाहायला मिळणार आहे का नाही याचाही नको विचार करायला. जेव्हा जे व्हायचं ते होणारच. आता आपण फक्त या दुपारचे प्रतिनिधी. आता बघा, कधी कधी त्यांच्या मनामध्ये नकारार्थी विचार येत असतात या दुपारच्या कालामध्ये जेव्हा ते वामकुक्षी घेत असतात. मग ती वृद्ध माणसं असू दे किंवा मग घरातील कर्ती माणसं असू दे, दुपारच्या ह्या वेळेला भविष्याचा विचार करत असताना चांगले विचार पण येतात आणि कधी कधी त्यांच्या मनामध्ये वाईट विचार सुद्धा येत असतात. मग अशा ह्या वाईट विचार करत असताना रोज एखादा आशावादी विचार सुद्धा त्यांच्या मनात येतो की रोज काय आपण हा विचार करायचा, आजचं दुपार आपल्याला मिळालं आहे तर आपण त्याचा चांगला सदुपयोग केला पाहिजे. कोण जाणे उद्याचं पहाट, उद्याची दुपार आपल्याला पाहायला मिळणार आहे की नाही. मग त्याच्यापेक्षा उद्याचा म्हणजेच भविष्याचा विचार करायलाच नको. जेव्हा जे व्हायचं तेव्हा ते होणारच आहे. आपण फक्त या दुपारचे प्रतिनिधी, असा विचार करून मन शांत केल्यावर दुपार मग त्या दमल्या भागल्या जीवाला
पुरेपूर विश्रांती घेऊन देते. मग बघा दुपारच्या या वातावरणामध्ये मग ते लोक सुद्धा असा चांगला आशावादी विचार करून मग जेव्हा त्यांच्या मनात ते वाईट विचार जातात तेव्हा मग ते पुरेपूर विश्रांती घेऊन दुपारचा तो वेळ सदुपयोगी घालतात. आता पुढे लेखक सांगत आहेत की हिमालयातली नाही तर दूर कुठेतरी आल्प्सच्या पर्वताचे बर्फाच्छादित गिरीशिखर तेजानं न्हावून निघतात. आता बघा जे हिमच्छादित पर्वत असतात, हिमच्छादित म्हणजे बर्फाने आच्छादलेले जेवढे काही पर्वत आहेत तर तिथे सुद्धा काय होतं, ते गिरीशिखर सुद्धा म्हणजे उंच उंच बर्फाच्छादित जे काही गिरी म्हणजेच आपण त्याला बर्फ सुद्धा म्हणतात, बर्फाच्छादित प्रदेश सुद्धा म्हणतो. मग अशा ह्या पर्वत रांगा ज्या असतात ते सुद्धा दुपारच्या वेळेस सूर्याच्या तेज प्रकाशाने तेजाने काय जातात ते सुद्धा न्हावून निघतात. दुपारच्या काहिलीने सुरू होते विघटन. एक निराळच काम दुपार करत असते. बघा जसं आता हिमालय म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशामध्ये किंवा उंच उंच अशा गिरीशिखर पर्वतांवरती जिथे हिम असतो, बर्फ असतो, तिथे काय होतं, सूर्याच्या त्या तेज प्रकाराने बर्फ काय होतो, वितळतो आणि अशा रीतीने वितळलेल्या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि ते पाणी मग त्या पर्वतावरून खाली व्हायला लागतं. यालाच ह्याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो, विघटन. मग हे दुपारचं असं एक निराळच काम चालू असतं. कुठे, हिमशिखरांवर किंवा गिरीशिखरांवर. समुद्राच्या पाण्याची वाफ आणि आता डोंगरावरच्या बर्फाचं परत पाणी जणू दुपारच्या रौद्ररूपानं अचंबित होऊन डोलदार गिरीशिखर थापास टाकू लागतात आणि प्रसवू लागतो तो डोंगर माथ्यावरून थेंबा थेंबाच्या रूपाने खाली धरतीकडे. बघा आता एकीकडे लेखक आपल्याला सांगतोय की दुपार एकीकडे आपल्याला रौद्ररूप धारण केलेलं दिसत आहे, तर दुसरीकडे म्हणजे रौद्ररूप धारण केलं म्हणजे त्याने एवढा क्रोध व्यक्त केलेला आहे की त्याच्या त्या तेज किरणाकडे कोणाची डोळेवरती करून किंवा नजरवरती करून बघण्याची हिंमत होत नाही. तर दुसरीकडे असं बर्फाच्छादित जे काही पर्वत आहेत किंवा जे काही प्रदेश आहेत तिथे काय होत आहेत, त्या सूर्याच्या तेज किरणामुळे ते बर्फ काय होतात, वितळले जातात. दुसरीकडे बघा समुद्राचं पण आपल्याला वर्णन लेखकाने केलेलं आहे की समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि ती आकाशात जाते. तर ही विरुद्ध प्रक्रिया, त्याच्या विरुद्ध प्रक्रिया काय सांगितलेलं आहे की बर्फांचं काय होणं, पाणी होणं, ते वितळणं आणि ते पाणी पुन्हा खाली वाहणं. मग बघा जणू दुपारच्या रुद्ररूपानं अचंबित होऊन डोलदार गिरीशिखर थापास टाकू लागतात आणि प्रसवू लागतात आणि तो डोंगर माथ्यावरून मग बघा त्या उंच डोंगराच्या शिखरावरून उंचावरून ते काय होतात, थोडं थोडं ते बर्फ वितळून पाण्याच्या त्या थेंबामध्ये परिवर्तित होतात आणि थेंबा थेंबाच्या रूपाने ते खाली जमिनीकडे म्हणजे धरती म्हणजेच काय, जमिनीकडे वाहू लागतं. सगळीकडून येणाऱ्या त्या पाण्याचा मग छोटा छोटा ओहोळ तयार होतो. मग ह्या अनेक ओहोळ मिळून नदी तयार होते. ओहोळामधून पुढे नदीला मिळते आणि ते पाणी मग पावसाचं थेंबही न पडता हा जादूगार दुपार दुपथडी धरून धावायला लावते त्या नदीला. म्हणजे बघा त्या डोंगरावरून थेंबा थेंबाने ओहोळ तयार होतात आणि अनेक ओहोळ मिळून नदी तयार होते आणि ह्या मग नदीचं सगळं पाणी कुठे जाऊन मिळतं, समुद्राला. मग हे बघा हे दुथडी भरून व्हायला लागतात म्हणजे नदीचं जे प्रांगण असतं ते दोन्ही किनाऱ्यापर्यंत उत्तुंग भरून व्हायला लागतं, दुथडी भरून व्हायला लावते त्या नदीला. मग शेतकरी सुखावतो. गहू नाहीतर तांदळाचं आता दाणेदार पीक येईल म्हणून धन्यवाद सुद्धा देतो आणि दुपारनं आपलं काम चोख बजावलेलं असतं. अशा रीती बघा प्रत्येक ठिकाणी दुपार आपलं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळं कार्य करत असतो. आता बघा पुढील परिच्छेद आहे ना, तो अत्यंत महत्वाचा आहे. हे दुपार तू कर्तृत्वान आहेस, कार्याची कामाची प्रेरणा देणारी आहेस, सर्व सृष्टीला कार्यरत करणारी आहेस, आपल्या कर्तृत्वाच्या तेजानं तळपवून टाकणारी आहेस. बघा आता ह्या पूर्ण पाठाचं जे काही सारांश आहे ना ह्या परिच्छेदमध्ये दिलेला आहे की अशा रीतीने प्रत्येक सृष्टीमध्ये, प्रत्येक स्थितीत, प्रत्येक अवस्थेत, प्रत्येक ठिकाणी दुपार ही कशी प्रेरणादायक असते आणि प्रत्येक सृष्टीला कार्यरत करण्यासाठी कर्तृत्वान होऊन तो त्याच्या तेजाने पूर्ण सृष्टीला भरून टाकतो. दुपार तू मानवाची हित करते आहेस, रक्षण करते आहेस. बघा पूर्ण सजीव सृष्टीची दुपार ही काय आहे, रक्षण करताय. म्हणून बघा सृष्टीचक्रासाठी दुपार होणं अत्यंत महत्वाचं आहे. तर दुपार नसेल तर सजीव सृष्टी नष्ट होऊ शकते. मानवाची तो
असेही दुपार मानवाच्या जीवनामध्ये त्याचं रक्षण करता म्हणूनच उभा राहतो. आपल्या तेजाने तू नाश करतेस, हवेतले कीटक नि जंतू आणि स्वच्छ करून टाकतेस आसमंत. बघा आता जिकडे आपल्याला तो सूर्याचा प्रकाश किंवा अत्यंत तीव्र उष्णता सहन होत नाही, पण त्याच प्रकाशामुळे काय होत असते की त्याच्या तेजाने हवेतले जे काही कीटक असतात, जे काही जंतू असतात, ते नष्ट करण्याचं कार्य हे सूर्याचे तेज प्रखर किरण करत असतात. तू उदास नाहीस तर उल्हास आहेस. बघा आता आपण म्हणतो दुपारच्या वेळेस आपल्याला उदास वाटतं, पण नाही, एकीकडे जेव्हा ते मनात उदास भाव निर्माण होते, पण दुसरीकडे ते आपल्या जीवनामध्ये नेहमी चैतन्य सुद्धा, उत्साह सुद्धा, उल्हास सुद्धा निर्माण करत असते. तू अचेतन नाहीस तर चेतना आहेस. सकाळ नंतर येणारी तू दीर्घ कर्तृत्व वाहिनी आहेस. सृष्टीला कार्यप्रवण करण्याची विलक्षण शक्ती तुझ्यात आहे. बघा आता सृष्टीमध्ये कार्य निर्माण करण्याची जी काही ताकद आहे ती अत्यंत विलक्षण आणि विलोभनीय अशी आहे. उत्साहानं कार्यरत ठेवणारी, वैभवाची वाट दाखवणारी, संध्याकाळ चांगली जावी म्हणून झटायला लावणारी, तेजाने अशुभ अमंगल किडीचा नाश करणारी तू. बघा आता किती सुंदर आणि मार्मिक शब्दामध्ये लेखकाने दुपारचं वर्णन केलेले आहे. आणि अशा या दुपारला लेखकाने काय केलेलं आहे? शतश प्रणाम. लेखक शेवटी म्हणतात तुला शतश प्रणाम, शतश प्रणाम. विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने लेखकाने दुपारचे अत्यंत विलोभनीय आणि मार्मिक शब्दात वर्णन करणारी आहे. ती दुपार अचेतन नाही तर चेतना देणारी आहे, उल्हासित करणारी आहे, पूर्ण सृष्टीला कार्यासाठी उत्साहित करणारी अशी ही दुपार आहे. हा पाठ इथे संपत आहे, परंतु पाठाचा जो स्वाध्याय आहे तो आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.